मराठा आंदोलक मनोज जरांगे आज हजारो कार्यकर्त्यांसह आझाद मैदानावरती होत असलेल्या मराठा मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने निघतील। आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त। मराठा आणि ओबीसी समाजाला आंदोलनासाठी आझाद मैदानामध्ये अद्यापही परवानगी नाही। 20 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाकडून पोलिसांशी पत्रव्यवहार। मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या वैद्यकीय रजा वगळता साप्ताहिक रजा रद्द। 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या बंदचा आदेश। जालना अंतरवाली सराटी मार्गावरती 1,500 पोलिसांचा बंदोबस्त। मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार असल्याने प्रमुख मार्गांवरती ड्रोन आणि सीसीटीव्हीची नजर। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र दिलंच नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधिमंडळामध्ये सुनावणी। अजित पवार गटाच्या वतीनं फेरसाक्ष देण्यात येईल। त्यासोबतच तत्पूर्वी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचं विधिमंडळाला प्रतिज्ञापत्र। आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। 24 जानेवारीला राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार। याच पार्श्वभूमीवर 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं, ईडीच्या नोटीसवरती आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। पक्ष फोडण्यासाठी आणि घरं फोडण्यासाठी एजन्सीचा वापर, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। रोहित पवारांना आलेल्या ईडी नोटीसवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विरोधकांना जाणीवपूर्वक छळण्याचा प्रयत्न, विरोधी सगळे भ्रष्ट आहेत आणि सत्ताधारी सगळे शुद्ध आहेत। रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवरती एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचं समन्स। चौकशीला नक्की जाईल पण अजून ईडीची नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही, माजी महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती। काल 10 तास झाडाझडती घेतल्यानंतर राजन साळवी यांना एसीबीची पुन्हा एकदा नोटीस। थोरले बंधू यांच्यासह सोमवारी रत्नागिरीमधील कार्यालयामध्ये हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख। राजन साळवींची पुन्हा सोमवारी एसीबीतर्फे चौकशीला भावासह हजर राहणार राजन साळवी यांची माहिती। 3.5 कोटी रुपये बेहिशेबी मालमत्तेचं उत्तर एसीबीला द्यावं लागेल, राजन साळवी यांचं वक्तव्य। राजन साळवींच्या चौकशीच्या वेळी अपशब्द वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती गुन्हा। झडती सुरू असताना अजिंक्य मोरेंनी वापरले अपशब्द। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केला होता फोन। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकटं पाडण्याचे प्रयत्न, राजन साळवी यांच्यासारख्या प्रामाणिक परिवारास त्रास देण्याचा काम सुरू। राजन साळवींवरती झालेल्या ईडी कारवाईवरती विनायक राऊतांची प्रतिक्रिया। भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांचा आवाज दडपतोय। किशोरी पेडणेकर यांची ईडी नोटीस आल्यानंतर अनिल देशमुखांचा भाजपवरती निशाणा, तर निवडणुका जशा जवळ येतील तशा नोटिसा येण्याचं प्रमाण वाढणार, देशमुखांचं वक्तव्य। राज्य सरकार अपयशी ठरल्यानं पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रामध्ये यावं लागतंय, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तानाजी सावंत आणि त्यांच्या नातेवाईकांनी 10,000 कोटींचा अँब्युलन्स टेंडर घोटाळा केला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। केवळ 7 दिवसांच्या शॉर्ट नोटीसवरती टेंडर काढून रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारनं घेतला। 4,000 कोटींमध्ये जे काम होऊ शकत होतं त्यासाठी 8,000 कोटींचा खर्च करण्यामागचं कारण काय, वडेट्टीवार यांचा सवाल। 8,000 कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्याचं जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होत नसतील तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव, खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। ज्यांना बाळासाहेब आणि शिवसेनेनं वाचवलं त्यांनीच आता शिवसेना संपवायला घेतली, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावरती टीका। राज्यातील भाजपचं नेतृत्व कुचकामी असल्याचं मोदी महाराष्ट्रामध्ये येऊन दाखवतायत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजपला टोला। मंगळवेढ्यात शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये इंडिया आघाडीची बैठक। बैठकीला सिद्धराम म्हेत्रे, शेकापचे अनिकेत देशमुख उपस्थित।
महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 35 जागांसंदर्भात चर्चा पूर्ण. इतर 13 जागांवरती या आठवड्यात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. राज्यामध्ये लोकसभेचं आश्चर्यकारक चित्र दिसेल. शेकापचे आमदार जयंत पाटील यांचं वक्तव्य. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी जे ठरवतील तेच होणार. जयंत पाटलांचा राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकरांना टोला. अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रतिज्ञापत्र. शरद पवार हुकुमशाह पद्धतीनं पक्ष चालवायचे. तटकरेंचा प्रतिज्ञापत्रातून शरद पवारांवरती निशाणा. खिचडी घोटाळा सूरज चव्हाणनं कोणाच्या सांगण्यावरून केला? जी ताकद उद्धव ठाकरेंनी पाटणकरांना वाचवायला लावली तीच ताकद राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांना वाचवायला का लावली नाही, असा सवालही करत नितीश राणेंची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार नगरच्या दौऱ्यावर. श्रीगोंदा इथे शिवाजीराव नागवडे यांच्या 90व्या जयंती सोहळ्याला अजित पवार उपस्थित. आम्ही विधानसभा लढवणार आणि भविष्यामध्ये आम्हाला सर्व मार्ग मोकळे आहेत. नगरच्या काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांचं सूचक वक्तव्य. अयोध्येमधील मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र स्थानापन्न. गाभाऱ्यातील मूर्तीचा पहिला फोटो समोर. 16 जानेवारीपासून सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधीचा आजचा 5वा दिवस. नित्यपूजन करून हवन पारायण यासह अनेक विधिवत पूजा केल्या जाणार. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा नवा फोटो एबीपी माझावरती. दागिने आणि फुलांचा हार घालून मूर्तीला सजवण्यात आलाय. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर सोहळ्याचं आयोजन. याच पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई. राम मंदिर सोहळ्यासाठी उत्तराखंडची देहराडून नगरी सजली. सर्वत्र लेझर शो आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू. गुजरातच्या राजकोटमधील बाजारपेठा रोषणाईनं सजल्या. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वाराणसीमध्ये जय्यत तयारी. वाराणसीमधील एका कॉलनीमध्ये 5 क्विंटल लाडू बनवण्याची तयारी सुरू. तिरुपती देवस्थानकडून अयोध्येच्या राम मंदिर सोहळ्यासाठी 1 लाख लाडू तयार. लाडू तयार करून अयोध्येमध्ये रवाना. अयोध्येमधील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जळगावमध्ये 3000 किलो बुंदी वाटपाचं नियोजन. प्रसादाची बुंदी बनवण्याचं काम सुरू. 2,30,000 दिव्यांपासून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारली. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारातून रामाची प्रतिकृती साकारण्यात आली. सांगलीच्या मिरजमध्ये साकारली प्रभू श्रीरामाची भव्य रांगोळी. रांगोळीद्वारे राम मंदिराच्या सुंदर प्रतिकृतीचं दर्शन. आकर्षक आणि भव्य रामाची रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण. धुळ्यामध्ये तरुणांकडून हातावरती रामाची टॅटू काढून घेण्याची क्रेज वाढली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यातील ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत मिरवणुकीचं आयोजन. मासुंदा तलावामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती होणार. ठाण्यातील ओळा माजिवडा या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी महाआरतीचं आयोजन. आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीनं रामभक्तांना 51,000 किलो साखरेचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार. अयोध्येमधील व्यवस्थेचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा. राम भक्तांसाठी लखनौ, वाराणसी आणि गोरखपूरमधून येणाऱ्या भाविकांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार. योगी आदित्यनाथ यांची माहिती. अयोध्येमध्ये भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी 64 ठिकाणी दवाखान्यांची सोय. बाहेरून येणाऱ्या भाविकांना थंडीमुळे त्रास सहन करावा लागतोय. खबरदारी म्हणून अयोध्येमध्ये दवाखाने सज्ज. 22 जानेवारीला राज्यभरामध्ये श्रीरामाची भव्य मिरवणूक काढली जाणार. यासाठी श्रीरामांच्या मूर्तीच्या मागणीमध्ये मोठी वाढ. नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार वरुण भोईर यांनी साकारल्या 3 ते 13 फुटापर्यंतच्या मूर्ती. नवी मुंबईमधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येमधील श्रीरामाच्या पूजेचा मान.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कांबळे दाम्पत्य सहभागी होणार। देशभरातील 11 जोडप्यांना पूजा करण्याची संधी। राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेज, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। अयोध्येमधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं भिवंडीमध्ये मांस आणि मच्छी विक्रीची सर्व दुकानं बंद राहणार। महानगरपालिका आयुक्तांचे दुकानदारांना लेखी आदेश। सोमवारी शेअर मार्केट बंद राहणार, तर आज नियमित शेअर बाजारचे व्यवहार सुरू राहणार। सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत बाजाराचे व्यवहार होणार। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जळगावमध्ये मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू। मंत्री गिरीश महाजन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी। भाजप विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून मुंबईच्या दहिसर पूर्वेमधील साईबाबा मंदिरामध्ये साफसफाई। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये केली स्वच्छता। मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। द्वारका माईमध्ये केली स्वच्छता मोहीम। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आज वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर। संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी, बबनलाल महाराज, रामाराव महाराज समाधी स्थळाचं घेतलं दर्शन। नगरच्या राळेगणसिद्धी इथे भाजपचे खासदार सुजय विखे यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट। अण्णा हजारेंना साखर डाळ देत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून सुरू केलेल्या साखर डाळ शिधा उपक्रमाची दिली माहिती। कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये प्रचंड सुधारणा होते असं असताना 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकुमशाही। केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांवर जितेंद्र आव्हाडांची टीका। शरद पवार गटाकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पोस्ट। दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय। तसंच शब्द जपून वापरायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात। शरद पवार गटाचा अजितदादांवरती निशाणा। महिलेची फसवणूक केल्याप्रकरणामध्ये शरद पवार गटाचे पदाधिकारी ऋषी पांडे यांना अटक। बोरिवली पोलिसांची कारवाई। ऋषी पांडेनं गुरुजीचा पेहराव करत विविध मंदिरांमध्ये जाऊन घेतलं देवदर्शन। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा जनता दरबार। 250 तक्रारींपैकी 50 तक्रारी सहज दूर केल्याचा दानवेंचा दावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अक्कलकोटमध्ये। श्री स्वामी समर्थ अन्नछत्राला फडणवीसांची भेट। अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या घरामध्ये फडणवीसांनी घेतला हुरड्याचा आनंद। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीमधून स्वयंसेवक अंतरवाली सराटीकडे रवाना। मनोज जरांगेंसोबत मुंबईकडेही करणार कूच। मराठा आरक्षण वेळेपर्यंत परत येऊ नका, परभणीच्या लिमल्यात महिलांचं मराठा बांधवांना आवाहन। आरक्षणाचा लढा देण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांना महिलांनी दिली शिदोरी। चेंबूरमध्ये शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तणाव। शाखेवरून दोन्ही गटांचा दावा। पोलिसांचा मध्यस्थीनंतर तणाव निवळला। शाखा दोन्ही गट अर्धी अर्धी वापरणार। लातूरच्या हरंगुळ रेल्वे स्थानकावरती शेतकरी संघटनेकडून रेल रोकोचा प्रयत्न। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानीनं 18 जानेवारीपर्यंत सरकारला दिला होता इशारा। सुप्रिया सुळेंचं नेतृत्व करण्याची पात्रता असती तर 53 पैकी 43 आमदार अजितदादांच्या ऐवजी सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहिले असते। अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची सुप्रिया सुळेंवरती टीका। ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत भंडाऱ्यामध्ये स्वाक्षरी मोहीम। संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांचं महाधरणे आंदोलन। आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची कर्नाटक राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती। हेमंत निंबाळकर कोल्हापूरचे सुपुत्र।
नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणामध्ये शिक्षक निलंबित, मुख्याध्यापक आणि इतर सहकारी शिक्षकांवरती कारवाई, तर शिक्षकांवरती केवळ निलंबनाची नाही तर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पालकांची मागणी। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। सरकारी कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा करणं, बॉस आणि कर्मचाऱ्यांना आलं अंगलट। बॉससह 44 कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी बजावली कारणे दाखवा नोटीस। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा यंत्रणा अलर्ट। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकावरती सुरक्षा मॉकड्रिल, पोलीस, रेल्वे सुरक्षा बल त्यासोबतच श्वान पथक, बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून रेल्वे स्थानक परिसराची कसून तपासणी। DRI कडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका विदेशी नागरिकाच्या शरीरातून 6 करोडचं कोकेन ड्रग्ज जप्त। बॉडी स्कॅनिंग दरम्यान घडला प्रकार। गेल्या 15 दिवसांपासून जळगावमध्ये कोळी समाजाचं उपोषण सुरू। कोळी समाजाला जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं यासाठी विविध मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये कत्तलीसाठी जात असलेल्या 2 ट्रकवरती पोलिसांची कारवाई। बजरंग दलाच्या मदतीनं 50 गोवंशांची सुटका। रत्नागिरीच्या मंडणगड शहरामध्ये ट्रॅक्टरमध्ये जिलेटिनच्या 153 कांड्या सापडल्यानं खळबळ। राजस्थानमधील एक जण पोलिसांच्या ताब्यात। 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। भिवंडीमधील 100 MLT पाणी पुरवठा योजनेचा नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन। भिवंडीची पुढील 30 वर्षांची चिंता मिटली, तर हनुमान मंदिर प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून शुभारंभ। सोलापूरमधील विडी बनवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गोदामाला भीषण आग, लाखोंचा तेंदूपत्ता जळून खाक। कारखान्यात शेजारी केमिकल गोदाम आणि लाकडी वखारीलाही लागली आग। विरारच्या कोपरी गावामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र। कचरा एकाच ठिकाणी पडून राहिल्यानं परिसरात दुर्गंधी। राज्यात आज 62व्या कोरोना रुग्णांची नोंद। एका रुग्णाचा मृत्यू, तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 456 वर। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते विजयवाडामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस कोरडं वातावरण राहून किमान तापमानामध्ये घट होऊन गारठा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्यातून युरोपीय देशांसह चीन, रशिया, श्रीलंका आणि अरब देशांमध्ये द्राक्ष निर्यात सुरू। सध्या राज्यात असलेले हवामान द्राक्ष पिकासाठी अनुकूल। पुढील 2 ते 3 महिने अनुकूल वातावरण राहिल्यास द्राक्ष निर्यात वाढण्याचा अंदाज। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मुलुंड माटुंगा अप जलद मार्गावरती, तर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।